विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल अकाउंट या टॉपिकचा पान नंबर 43 वरील 8वा प्रॉब्लेम सोडवत आहोत आणि मागील तासाला आपण रिटर्न्सपर्यंतचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण त्यापुढे कंटिन्यू करूया. पहा, पुढे आहेत प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. आता आपल्याला पहा, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट दिसत आहेत, त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन दिसत आहेत, प्रॉव्हिडंट फंड दिसत आहेत आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट दिसत आहेत. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉव्हिडंट फंड 4 वेळा सांगितलेले आहेत. मग जेव्हा आपल्याला प्रॉव्हिडंट फंड विचारतात प्रॉब्लेममध्ये, तेव्हा ते कसे सोडवायचे हे आधी शिकणार आहोत. आधी आपण शिकूया प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय. प्रॉव्हिडंट फंडला मराठीमध्ये भविष्य निर्वाह निधी असे म्हणतात. आता भविष्य निर्वाह निधी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. भारतामध्ये भविष्य निर्वाह निधी हा कर्मचाऱ्यांसाठी असलेला एक प्रकारचा निवृत्त निधी आहे. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मिळणारा हा निधी म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यात गुजराण करण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचा खात्रीलायक स्रोत असावा या उद्देशाने अशा प्रकारच्या काही योजना आखल्या जातात. म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड हा असा निधी आहे की कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर, म्हणजे आपल्याकडे जे कामगार आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना भविष्यामध्ये आर्थिक उत्पन्नाचा काहीतरी स्रोत असावा किंवा काही आर्थिक उत्पन्न त्यांचे चालू राहावे यासाठी भविष्य निर्वाह निधी उभारला जातो. मग आपल्याला हे समजलं की प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय. आता पहा, आपल्याला या प्रॉब्लेममध्ये प्रॉव्हिडंट फंड दिसत आहेत. मग आत्ताच आपण जाणून घेतलेलं आहे की प्रॉव्हिडंट फंड हा भविष्य निर्वाह निधी आहे की कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना आर्थिक उत्पन्नाचे काहीतरी स्रोत असावे म्हणून अनेक व्यावसायिक संस्था प्रॉव्हिडंट फंड उभे करतात, भविष्य निर्वाह निधी उभे करतात. मग भागीदारी संस्थासुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांच्या पुढील भविष्यासाठी हा निधी उभारतात, प्रॉव्हिडंट फंड. मग आता आपण प्रॉव्हिडंट फंडबद्दल जाणून घेतलेलं आहे. आपल्याला पुढे दिलेलं आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. प्रॉव्हिडंट फंड या निधीची आपण गुंतवणूक केली असेल. भागीदारी संस्था जो प्रॉव्हिडंट फंड उभा करतात त्या प्रॉव्हिडंट फंडचं इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करतात. मग गुंतवणूक केल्यानंतर ती ॲसेट आहे. म्हणजे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही ॲसेटला येईल आणि प्रॉव्हिडंट फंड हा लॅबिलिटी साईडला येईल. कारण आपल्याला सगळे फंड लॅबिलिटी साईडला लिहावे लागतात. म्हणजे आपण हे 2 इफेक्ट अभ्यासले. त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे नेमकं काय, तर ह्या भागीदारी संस्था जो प्रॉव्हिडंट फंड उभा करतात तो फंड उभा करण्यासाठी आपल्याच कर्मचाऱ्याच्या पगारातून काही रक्कम वर्ग करतात किंवा ट्रान्सफर करतात प्रॉव्हिडंट फंडमध्ये. आणि त्यावेळेस भागीदारी संस्थेचा तो खर्च असतो, तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतो. म्हणून प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला असं म्हणलेलं आहे की इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, की आपण जर प्रॉव्हिडंट फंड हा जो निधी आहे त्याची गुंतवणूक केली असेल आणि त्यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळत असेल तर तो इफेक्ट आपल्याला एकूण प्रॉव्हिडंट फंडमध्ये ते ॲड करावे लागतील. म्हणजे आपण 4ही प्रॉव्हिडंट फंड समजावून घेतलेले आहेत. आता आपण प्रत्यक्षात पोस्टिंगला सुरुवात करूया. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 8 लाख रुपये. भविष्य निर्वाह निधीसाठी आपण जो फंड उभा केलेला आहे त्याची आपण गुंतवणूक केली असेल तर ती ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 8 लाख रुपये डायरेक्ट आउटर कॉलमला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट आउटर कॉलमला 8 लाख रुपये. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट नंतर आहेत कॅश इन हँड 40,000 रुपये आणि कॅश इन हँड ही सुद्धा ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत, डायरेक्ट आउटर कॉलमला 40,000 रुपये. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला
कॅश इन हँड डायरेक्ट आउटर कॉलमला 40,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅश इन हँड नंतर आहेत प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन 1 लाख रुपये. प्रॉव्हिडंट फंडसाठी आपण जो निधी उभारलेला आहे किंवा भविष्य निर्वाह निधी हा जो आपण उभारलेला आहे तो भागीदारी संस्था आपल्याच कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम प्रॉव्हिडंट फंडसाठी ट्रान्सफर करत असते किंवा प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवत असते. त्यावेळेस भागीदारी संस्थेचा तो खर्च आहे, म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. म्हणून हा प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन 1 लाख रुपये तो इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन डायरेक्ट आउटर कॉलमला 1 लाख रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन नंतर आहेत फक्त प्रॉव्हिडंट फंड 2,80,000 रुपये आणि प्रॉव्हिडंट फंड येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला प्रॉव्हिडंट फंड डायरेक्ट आउटर कॉलमला 2,80,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. प्रॉव्हिडंट फंड नंतर आहेत कॅश ॲट बँक 2 लाख रुपये आणि कॅश ॲट बँक ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत डायरेक्ट आउटर कॉलमला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश ॲट बँक डायरेक्ट आउटर कॉलमला 2 लाख रुपये. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅश ॲट बँक नंतर आहेत इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 42,000 रुपये. आपण प्रॉव्हिडंट फंड या निधीची गुंतवणूक केली असेल आणि त्यावरती आपल्याला 42,000 रुपये इंटरेस्ट मिळालेला आहे असा अर्थ आहे. आणि हा जो इंटरेस्ट आहे प्रॉव्हिडंट फंडवरील इंटरेस्ट आहे म्हणून तो आपण प्रॉव्हिडंट फंडमध्ये ॲड करणार आहोत. ॲड इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड 2,80,000 प्लस 42,000 डायरेक्ट आपण आउटर कॉलमला घेऊया बेरीज. उत्तर आलेलं आहे 3,22,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट नंतर आहेत ड्रॉइंग्स नेने आणि काने यांचे. नेने यांचे आहेत 20,000 रुपये, काने यांचे आहेत 15,000 रुपये. आणि जेव्हा आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये ड्रॉइंग्स देतात तेव्हा त्याचा एकदाच इफेक्ट यायचा असतो. तो इफेक्ट येतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स. नेने यांचे ड्रॉइंग्ज आहेत 20,000 रुपये आणि काने यांचे आहेत 15,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ड्रॉइंग्ज नंतर आहेत बॅड डेब्ट्स 3,350 रुपये आणि बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज. जेव्हा आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेब्ट्स देतात ते ओल्ड असतात आणि ते येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स डायरेक्ट आउटर कॉलमला 3,350 रुपये. बॅड डेब्ट्स नंतर आहेत RDD 3,700 रुपये आणि हे ओल्ड RDD आहेत. जेव्हा आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये RDD देतात ते ओल्ड असतात आणि ओल्ड RDDचं पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला करतो 3,700 रुपये डायरेक्ट आउटर कॉलमला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD आणि हे ओल्ड RDD आहेत आणि ते आहेत 3,700 रुपये डायरेक्ट आउटर कॉलमला. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की ट्रायल बॅलन्सचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता पाहूया बरं कुठल्या ॲडजस्टमेंट राहिले आहेत का. तर आपल्याला एकूण 5 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत या प्रॉब्लेममध्ये. 5 पैकी दुसरी, तिसरी आणि चौथी ॲडजस्टमेंट आपली सोडून झालेली आहे. याचा अर्थ पहिली ॲडजस्टमेंट आणि 5वी ॲडजस्टमेंट राहिलेली आहे.
चला तर आधी आपण पहिली ॲडजस्टमेंट सोडूया. क्लोजिंग स्टॉक ₹3,60,000 हा मालाचा शिल्लक साठा आहे. क्लोजिंग स्टॉक त्याचा फर्स्ट इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट येतो ॲसेट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट आउटर कॉलमला ₹3,60,000 हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट आउटर कॉलमला ₹3,60,000. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत म्हणून मी पहिल्या ॲडजस्टमेंटला खून करत आहे झाली म्हणून. आता फक्त शेवटची ॲडजस्टमेंट राहिलेली आहे 5वी, ती आधी वाचूया आपण. काने विड्रीव गुड्स ऑफ ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. काने यांनी आपल्या व्यवसायातून ₹6,000 माल विड्रीव केला, काढला. फॉर साठी, कशासाठी? हिज पर्सनल यूज, त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी ₹6,000 माल आपल्या व्यवसायातून उचल म्हणून घेतलेला आहे आणि ते त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी वापरणार आहेत. म्हणजे ते त्यांचे ड्रॉइंग्ज आहेत. आणि आपल्याला जेव्हा ॲडजस्टमेंटमध्ये ड्रॉइंग्ज देतात तेव्हा त्याचे 2 इफेक्ट घ्यावे लागतात आपल्याला. आणि फर्स्ट इफेक्ट येतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आणि सेकंड इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. चला तर मग आता आपण फर्स्ट इफेक्ट लिहूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स आणि फक्त काने यांनी आपल्या व्यवसायातून ₹6,000 माल उचल म्हणून घेतलेला आहे म्हणून त्यांच्या कॉलममध्ये ₹6,000 लिहूया आणि नेने यांच्या कॉलममध्ये डॅश. हा झाला ड्रॉइंगचा फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स विड्रॉन बाय काने फॉर ₹6,000 डायरेक्ट आउटर कॉलम. म्हणजे 5व्याही ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत म्हणून मी इथं खूण केलेली आहे झाली म्हणून. याचा अर्थ प्रॉब्लेमचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. आधी आपण सर्वात प्रथम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला. जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून आपण बेरजेच्या रेघा ओढून घेत आहोत. बेरजेच्या रेघा ओढून झाल्यानंतर डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आणि डेबिट साईडची बेरीज आलेली आहे ₹11,85,500 आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे ₹12,01,000. आता तुलना करूया की मोठी बेरीज कोणती आहे. तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आहे, ती आहे ₹12,01,000. मग जी बेरीज मोठी आली ती आपण क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण लिहूया. ₹12,01,000. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. मोठी बेरीज आहे ₹12,01,000 वजा ₹11,85,500. मग उत्तर आलेलं आहे ₹15,500. याचा अर्थ आपल्याला ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे ₹15,500 टू ग्रॉस प्रॉफिट. जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा ग्रॉस प्रॉफिट होतो. हे झालं ट्रेडिंग अकाउंट क्लोज. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट डायरेक्ट आउटर कॉलमला ₹15,500. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आपल्याला बेरजेच्या रेघा ओढून घ्यायच्या आहेत.
मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. तर डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 2,33,900 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 20,150 रुपये. आता तुलना करूया की मोठी बेरीज कोणती आहे. तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की डेबिट साईडची बेरीज मोठी आलेली आहे, म्हणजे खर्च जास्त इन्कम कमी, तेव्हा लॉस होतो. जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा लॉस होतो, म्हणजे खर्च जास्त इन्कम कमी असा अर्थ आहे. मग आता जी बेरीज मोठी आली ती आधी आपण डेबिट साईडला पण लिहूया आणि क्रेडिट साईडला पण लिहूया. 2,33,900 रुपये. 2,33,900 रुपये. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. मोठी बेरीज आहे 2,33,900 रुपये. 2,33,900 वजा 20,150 रुपये. उत्तर आलेलं आहे 2,13,750 रुपये. म्हणजे एकूण लॉस झालेला आहे 2,13,750 रुपये. मग हा जो लॉस झालेला आहे एकूण लॉस तो आपण क्रेडिट साईडला लिहूया. एकूण जो लॉस झालेला आहे 2,13,750 रुपये. मग हा जो लॉस झालेला आहे तो आपल्याला वाटून द्यायचा आहे पार्टनर्स यांना बाय नेट लॉस. पार्टनर्सची नावं लिहूया. नेने अँड काने. मग हा जो एकूण लॉस झालेला आहे तो त्यांना त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचा आहे आपल्याला. आणि आपल्याला प्रॉब्लेममध्ये रेशो सांगितलेला आहे त्यांचा 6:4. मग या रेशोमध्ये त्यांना आपल्याला झालेला लॉस वाटून द्यायचा आहे. त्यांना एकूण लॉस झालेला आहे 2,13,750 रुपये आणि त्यांचा रेशो आहे 6:4. 2,13,750 गुणिले 6 हा भागिले रेशोची बेरीज 10. 1,28,250 रुपये. लॉसमधील हा हिस्सा नेने यांना सहन करावा लागणार आहे. आता काने यांचा लॉस आपण काढूया. 2,13,750 गुणिले काने यांचा रेशो आहे 4 छेद रेशोची बेरीज 10. उत्तर आलेलं आहे 85,500 रुपये. म्हणजे एकूण जो लॉस झाला 2,13,750 रुपये त्यातील 1,28,250 हा लॉस नेने यांना सहन करावा लागत आहे आणि 85,500 रुपये काने यांना तो लॉस सहन करावा लागत आहे. मग त्यांच्या समोर तो लॉस लिहूया आपण. 1,28,250 रुपये नेने यांच्यासमोर आपण लिहिलेला आहे आणि 85,500 रुपये काने यांच्यासमोर. झालेला नेट लॉस आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कारण लॉस जेव्हा होतो तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केला जातो आणि जेव्हा प्रॉफिट होतो हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करावा. चला तर आता लॉस झालेला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करूया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू नेट लॉस आणि नेने यांना नेट लॉस सहन करावा लागलेला आहे 1,28,250 रुपये. 1,28,250 आणि काने यांना सहन करावं लागलेलं आहे 85,500 रुपये. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आधी आपण काने यांचं अकाउंट क्लोज करूया आणि नंतर नेने यांचं अकाउंट क्लोज करूया. काने यांच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 1,06,500 रुपये आणि क्रेडिट साईडला आहे 10 लाख रुपये. आपल्याला सहज लक्षात येत आहे की काने यांच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी आलेली आहे 10 लाख रुपये.
मग जी बेरीज मोठी आली ती आपण दोन्ही साईडला लिहूया, म्हणजे क्रेडिट साईडला पण आणि डेबिट साईडला पण. 10 लाख रुपये मी क्रेडिट साईडला पण लिहिणार आहे आणि डेबिट साईडला पण. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. मोठी बेरीज आहे 10 लाख रुपये. मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 1,06,500 रुपये. वजाबाकी केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 8,93,500 रुपये. म्हणजे बॅलन्स कॅरीड डाऊन आला 8,93,500 रुपये. हे झालं काने यांचं अकाउंट क्लोज. आता नेने यांचं अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. नेने यांच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 1,48,250 रुपये आणि क्रेडिट साईडला आहेत 15 लाख रुपये. आपल्याला सहज लक्षात येत आहे की नेने यांच्या क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी आलेली आहे 15 लाख रुपये. मग जी बेरीज मोठी आहे ती आपण क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण लिहूया 15 लाख रुपये. आता 15 लाख वजा 1,48,250 रुपये असे करावे लागतील आपल्याला. 15 लाख वजा 1,48,250 रुपये. वजाबाकी करूया. उत्तर आलेलं आहे 13,51,750 रुपये. मग हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे तो डेबिटला घेऊया. 13,51,750 रुपये टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे हे त्यांचं कॅपिटल आहे, ते ट्रान्सफर करूया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नेने अँड काने. नेने यांचं कॅपिटल आहे 13,51,750 रुपये. 13,51,750 आणि काने यांचं कॅपिटल आहे 8,93,500 रुपये. 8,93,500 रुपये. ॲड करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 22,45,250 रुपये. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे आणि बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते आणि जेव्हा बेरीज समान येते तेव्हा आपण प्रॉब्लेम टॅली झाला असे म्हणतो. मग आता आपण प्रॉब्लेम टॅली करत आहोत. मग प्रॉब्लेम टॅली करण्यापूर्वी लायबिलिटी साईडला आणि ॲसेट साईडला आधी बेरजेच्या रेघा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत आणि लायबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 30,24,250 रुपये आणि ॲसेट साईडची ही बेरीज आलेली आहे 30,24,250 रुपये. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम 30,24,250 रुपयांनी टॅली झाला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण प्रॉब्लेम नंबर 8 टॅलीसह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.